नमस्कार मित्रहो, मी स्वप्नील सावरकर, हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं स्वागत। सध्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेत आणि देवेंद्र फडणवीस कुठली पत्र लिहितायत आणि पत्रच का लिहितायत, ठरलंय कोण हे नक्की कोणाचं षडयंत्र आहे यावर जास्त चर्चा आहे। पण एक लक्षात घ्या, या सर्व चर्चा सुरू राहतील, राजकारण सुरू राहील, पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली होती ज्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं। एक छोटीशी बातमी सोडली तर त्याशिवाय या विषयावर कोणी चर्चा केली नाही। ती म्हणजे आपली सर्वांची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांच्या चोरीची। या चोरीचा एक अहवाल समोर आला। एका सरकारी समितीने ते सगळं समोर आणलेलं आहे। या निमित्ताने, देवीच्या दागिन्यांच्या चोरीच्या निमित्ताने सर्वच देवस्थानांच्या भ्रष्टाचार आणि तिथल्या सर्व व्यवस्थेचे निघालेले धिंडवडे या विषयावर खरं तर अधिवेशन काळामध्ये चर्चा होणं गरजेचं होतं। पण हिंदुत्वाच्या गोष्टी करणारे सुद्धा त्या विषयाकडे सध्या कोणी लक्ष देत नाही आहे। सगळ्यांचा सध्या मलिक हा आवडता विषय आहे, पण आपण हा विषय लावून धरणार आहोत आणि तुळजाभवानी मंदिराच्या भ्रष्टाचाराची कहाणी सांगण्यासाठी या विषयाला चव्हाट्यावर आणणारे ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आज आपण बोलवलंय आणि त्यांच्याकडून ही सर्व कहाणी जाणून घेणार आहोत। वीरेंद्रजी, स्वागत। नमस्कार। कसं आहे, तुम्ही जितके विषय चव्हाट्यावर आणणार तितक्या वेळेला आपल्याला अशा चर्चा घ्याव्या लागणार। विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाईल, पण आपण हे विषय सोडणार नाही आहोत, कारण हे विषय लोकभावनेचे आहेत। आता थोडक्यातच म्हणजे अगदी सुरुवातच करूया। मला एकच प्रश्न पडला, हा जो भ्रष्टाचार तुम्ही उघडकीस आणला, मला वाटतं 2015 मध्ये आणला, हा चालू आधीपासून होता। आज सर्व मंदिरांच्या व्यवस्थापनात सरकारीकरणाच्या विरोधात अनेक लोक, आपल्या अनेक संस्था पुढे आल्यात की हे सगळं सरकारी नको आहे त्यांना। का तर सरकार आधीच भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीत माखलेलं आहे, सरकारी यंत्रणाच माखलेल्या आहेत असे आरोप असताना जर ट्रस्टद्वारे किंवा संस्थांद्वारे मंदिरांचं नियोजन जर नीट होऊ शकत असेल, एका बाजूला हेच सरकार अनेक गोष्टी आउटसोर्स करतं का तर आमच्याकडे मनुष्यबळ नाही, आणि दुसरीकडे जिकडून पैसा येतोय अशा ठिकाणी मात्र, म्हणजे थोडक्यात जर आकड्यांमध्येच बोलायचं झालं तर जवळपास हिंदू मंदिरांची अर्थव्यवस्था ही 3 लाख कोटी म्हणजे आपल्या GDPच्या 3% आहे। थोडक्यात या पहिल्यांदा आपण तुळजाभवानीच्या लढ्याकडे, तुम्ही हा विषय तुमच्यापर्यंत आला कसा आणि आजची स्थिती जी आहे इथपर्यंतचा प्रवास आम्हाला थोडक्यात सांगा। हो, तुम्ही सुरुवातीला फार सुंदर शब्दात ते मांडलत की नवाब मलिक कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेत, या प्रश्नावरती गदारोळ सुरू आहे। आज आपल्या विषयाचा खरा प्रश्न असा आहे की कुठलंही सरकार असो, मंदिरामध्ये जे भ्रष्टाचार करतात त्यांना ते सरकार मांडीवर घेऊन का बसतं, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे। तुळजाभवानी मंदिराबद्दल मी सांगतो, एक दुर्दैवी परिस्थिती आहे। म्हणजे शिवाजी महाराजांची आराध्य देवता भवानी, महाराष्ट्राची कुलदेवी भवानी, जसं पंढरपूरचा विठ्ठल आमचा कुलदेव असं आम्ही एक महाराष्ट्र मराठा एक हे म्हणून मानतो, तसं देवीचं आहे। अफजल खान आला, त्याने त्याची विटंबना केली, त्याच्यानंतर बघा परिस्थिती कशी होते। निजाम, हैदराबादचा जो निजाम होता, जो रझाकारांबद्दल आणि MIM बद्दल बरेच कोण टीका करत असतात, त्या निजामाच्या अखत्यारीत हे मंदिर होतं आणि निजामाने त्याची एक नियमावली बनवून दिली, त्याला ते कवायत म्हणतात। म्हणजे ती कवायत एका अर्थीनं आजही सुरू आहे। ही दुर्दैवाची गोष्ट अशासाठी आहे की आम्ही स्वतंत्र झालो असं आम्ही मानतो, ते मंदिर अजून स्वतंत्रच नाही झालं, ते अजूनही निजामशाहीत आहे, ते अजूनही त्याच पद्धतीने ते म्हणजे लूटमार सुरू आहे आणि बेबंदशाही सुरू आहे असं मला म्हणावं लागेल। आता हा जो घोटाळा मी एक 2-3 टप्प्यामध्ये मी ते सांगतो तुम्हाला, कसे पैसे लुटले जातात याचं उदाहरण आहे।
तिथे कलेक्टर हा त्याचा पदसिद्ध अध्यक्ष, तिथला आमदार, तिथला नगराध्यक्ष आणि काही समाजातली माणसं, म्हणजे सरकारी आणि बिनसरकारी पण लोकनेते, पक्षीय लोकनेते असं आपण ज्याला म्हणू, असं ते मी फार तांत्रिक पद्धतीने हे मांडू इच्छित नाही. पण ह्या सगळ्यांचं जे एक बॉडी ऑफ ट्रस्ट म्हणतो, ज्याला ट्रस्टीज म्हणतो, विश्वस्त, हे तिथे बसलेले आहेत. कलेक्टर म्हणजे कलेक्टर अख्खा जिल्हा सांभाळणार, तो मंदिर सांभाळणार, इथपर्यंत ही ग्रेट माणसं बसली आहेत असं म्हणायचं. 1991-92 मध्ये ह्या ग्रेट माणसांना एक ग्रेट आयडिया सुचली. ही आयडिया काय होती की देवस्थानची जी दानपेटी आहे, म्हणजे आम्ही जातो, नमस्कार करतो, देवीला काहीतरी पाया पडतो, कुंकू घेतो, तिथलं काहीतरी खाणाने ओटी भरतो आणि दानपेटीत पैसे घालतो. ह्या दानपेटीचा लिलाव करायचा, म्हणजे वर्षभरात ह्या दानपेटीत ज्या रकमा येतील त्या आम्ही आधीच विकतो, जो लिलावात जास्त बोली लावील तो वर्षभराची ती दानपेटी उघडील आणि जे काही पैसे मिळतील तो ते घेईल, नुकसान आलं त्याचं, तो फायदा आला त्याचा. ही अशी ग्रँड आयडिया कोणाला तरी सुचली. अरे काय गरज आहे तुम्हाला, हा काय धंदा करायचा का तुम्हाला, देवस्थान चालवणं हा काय धंदा आहे का? पण ठीक आहे, ह्यांनी ते सुरू केलं. 1992 पासून 2009 पर्यंत हे असंच सुरू होतं. तेव्हा प्रवीण गेडाम नावाचे, मी ह्यांच्याबद्दल अनेक ठिकाणी चांगलं ऐकलेलं आहे, हे जिल्हाधिकारी धाराशिवला, म्हणजे आता तेव्हा जो उस्मानाबाद होता तिथे आले. 2-3 महिने झाले आणि आता येणाऱ्या काळात ते लिलावाची दिवस येतो, कधीतरी आता लिलाव करणार. तेव्हा यांना वाटलं की अरे 2-3 महिन्यात दानपेटीत रक्कम किती आली बघूया. ह्या एका उदात्त भावनेने त्यांनी ती दानपेटी उघडायला लावली, लोकांसमोर ती मोजली, त्याचा पंचनामा केला. तेव्हा असं लक्षात आलं की अरे वर्षभरात लिलाव करून आपण जी रक्कम घेतो त्याच्यापेक्षा आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर 3 महिन्यात गोळा झाली. मग नवरात्रीत येतं ते जास्त येणार, ते आपण असं समजू की दिवाळी किंवा मे महिना सुट्ट्यांचा जो काळ येतो ज्याच्यात भाविक मोठ्या प्रमाणावर तिथे जातील, तिथे पण वेगळं अधिक येणार. हे वेगळं केलं तरी अशी परिस्थिती येते. हा इश्यू झाला आणि याच्यात आवर्जून दुसरं नाव घ्यायला लागेल, तुळजापूरचेच पुजारी ह्याच्यातले किशोर गणगणे, ज्यांनी हा विषय लातूरच्या धर्मादाय आयुक्त, सह आयुक्त, जॉईंट चॅरिटी कमिशनर त्यांच्याकडे नेला. आणि मी नावासकट सांगू इच्छितो, त्यांचं कौतुक मला आजही वाटतं की तिथे कोतवाल म्हणून तेव्हा एक न्यायाधीश होते, ते जिल्हा न्यायाधीश होते आणि ते नंतर उच्च न्यायालयातून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून रिटायर झाले. पण तिथून त्यांनी एक खूप चांगला आदेश पारित केला. ते म्हणाले की हे तर सिंहासन दानपेटीच्या लिलावाची पद्धत रद्द करा, पण म्हणाले हे काहीतरी ह्याच्यात चुकलंय आणि वरिष्ठ स्तराच्या पोलिसांकडून ह्याची चौकशी झाली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या आदेशाच्या विरोधात काही लोक उच्च न्यायालयात गेले की धर्मादाय आयुक्तांच्या कार्यकक्षेच्या बाहेर हे चौकशी कशी काय सांगतात. सुदैवाची गोष्ट अशी की उच्च न्यायालयाने त्या आदेशाला स्थगिती दिली नाही. पण पुढे काय होतं बघा, पुढे सोयीस्कररित्या हा तपास, आता एका कोर्टाचा आदेश आहे, सरकारला पालन केल्याचं दाखवायला लागतं, सोंग तर आणायला पाहिजे. मग त्यांनी सोंग आणलं, त्यांनी तो ट्रान्सफर केला CIDकडे 2012 मध्ये. 2012 ते 2015 वारंवार विधान सभा किंवा विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न या विषयावर येत होते की त्याचं काय झालं, आणि दरवेळेला एकच छापील आणि गाळीव उत्तर येत होतं, तेच पुन्हा पुन्हा तेंडुलकरांच्या भाषेत तेच ते आणि तेच ते, की तपास सुरू आहे, तपास सुरू आहे. तपास किती वर्ष सुरू आहे. शेवटी आम्ही माहिती अधिकारात काही अर्ज केले, काही माहिती मागवली आणि आम्ही हिंदू विधिज्ञ परिषद, म्हणजे मी इथे आज जे बोलतो आहे, आय एम ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह, आम्ही एक वकिलांची चळवळ मानू ज्याला, हिंदू विधिज्ञ परिषद म्हणून. आम्ही हिंदुत्ववादी संघटनांना सहाय्य करणं, कार्यकर्त्यांना मदत करणं अशा गोष्टी करतो. तर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही ती याचिका संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केली आणि मग त्या तपासाला खरी गती आली असं मी म्हणेन. मधल्या काळात त्याचं ऑडिट झालं होतं त्या व्यवहारांचं आणि त्याचा CIDचा तपास अहवाल, आता हा गुन्ह्याचा तपास नव्हता लक्षात घ्या, एक ज्याला आपण प्राथमिक स्वरूपाची चौकशी म्हणतो असंच कारण त्यांचं कामच तेवढं होतं, ते गुन्ह्याचा तपास करत नव्हते. ह्या दोघांमध्ये एक सूक्ष्म असा फरक आहे जो कदाचित सामान्य माणसाला एक वाटेल, पण तो तसा नाही. तो अहवाल आला, तो अहवाल आम्हाला मिळाला नव्हता, म्हणजे पिटिशनर्सचे वकील, याचिकाकर्त्यांचे वकील ज्याला म्हणतो आपण, पुन्हा त्याची एक दुसरी लढाईचा राऊंड झाला. असं झालं की तेव्हा उच्च न्यायालयाच्या सरन्यायमूर्ती मंजुला चेलूर कर्नाटकातून इकडे ट्रान्सफर होऊन इथे चीफ जस्टिस होत्या. त्यांनी याच्यात खूप रस दाखवला, त्यांनी खूप चांगल्या ऑर्डर्स पास केल्या. त्याच्यानंतर मात्र असं झालं की सत्यरंजन चंद्रशेखर धर्माधिकारी नावाचे एक जज, जे दाभोळकर पानसरे मागच्या वेळेला आपला एक विषय झालेला त्याच्या तपासाचं मॉनिटरिंग करत होते, ते काही काळ त्या खंडपीठात गेले. ते म्हणाले आला ना रिपोर्ट, कशाला पाहिजे अजून पुढे, मी ही पिटिशन जनहित याचिका डिस्पोज ऑफ करतो. झालं, मग ती थांबली. ती थांबल्यावरती पुढच्या सगळ्याच गोष्टी थांबल्या. मग आम्ही
पुन्हा दुसरा याचिकांचा राऊंड, तिसरा याचिकांचा राऊंड, असं करता करता साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी आम्हाला तो CID इन्क्वायरीचा रिपोर्ट मिळाला. पुढे काय होतं बघा. CID इन्क्वायरीचा रिपोर्ट माझ्या हातात आहे, आपण वाचकांना बघणाऱ्यांना जरूर दाखवा. तो रिपोर्ट असं सांगतो की 19 वर्षांच्या कालावधीत या देवस्थानच्या याच्यामध्ये अहवालानुसार 8,45,97,000 किंवा त्याहून जास्त किमतीचे सोने किंवा चांदी दानपेटीतून प्राप्त होणे अपेक्षित होते, परंतु व्यवस्थापक, प्रशासन तथा तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे ह्याचा अपहार झालेला आहे. आणि CIDचा सगळ्यात मोठा अधिकारी काय सांगतो, तो सांगतो की या प्रकरणात भारतीय दंडविधान कलम 406, 409, 420 वगैरे वगैरे खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे कोण सांगतो, तर त्यांचा अधिकारी सांगतो संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग. यांच्याचकडे इन्सिडेंटली पानसरे खुनाचा पण तपास ते त्याचे हेड होते. त्यांनी तिथे पत्रकार परिषद घ्यायचं धाडस दाखवलं. इथे मात्र ते गेल्या कित्येक वर्षात मी ह्याबद्दल पब्लिकली काही बोललेले मी तरी ऐकलं नाही. आपण वाचकांनी कधी ऐकलं असेल तर जरूर त्या कॉमेंटमध्ये तरी टाकावं. पुढे काय होतं, पोलीस सांगतो की गुन्हा नोंद झाला पाहिजे. प्रॉब्लेम होतो ना, बरेच सारे तहसीलदार, बरेच सारे कलेक्टर, ते कलेक्टर नंतर मंत्रालयात येतात, त्यांचे सचिव होतात. ह्या सगळ्यांचा तपास म्हणजे समजून घ्या काय आहे ते. मांडीला मांडी, ग्रेट मंडळ बसले, त्यांची चौकशी करणार कोण. मग काय होतं बघा, मी तुम्हाला दुसरा कागद सांगतो की जेव्हा हे सांगितलं गेलं की ह्याच्यावर गुन्हा नोंद करा, त्याच्यानंतर 4 ऑगस्ट 2018चा मंत्रालय गृह विभागातून एक आदेश आला. ते कक्ष अधिकारी आहेत ऋषिराज कदम, हे कदाचित ॲडव्होकेट जनरल होते किंवा आता आहेत का काय आहे. ते म्हणतात की हा जो तपास CIDने केला, CID तपासात भले काही म्हणो, पण गुन्हा नोंद करण्यासाठी पुरेसे पुरावे पाहिजेत. त्यामुळे हे कसं काय करणार, गुन्हा कसा नोंद करणार. मग ह्यांनी हे कुठून काढलं मला खरंच कळत नाही, हे ऋषिराज कदम जे कोण होते. कारण सुप्रीम कोर्ट अनेकदा म्हणतं की जर गुन्हा नोंद करण्या इतकी माहिती मिळाली तर पहिला गुन्हा नोंद करा, मग तपास करा. पण हे साहेब काय सांगतायत, आधी सगळा तपास करा, तुम्हाला शिक्षा देता येईल ना असे पुरावे गोळा करा, मग FIR नोंद करा. पण एकदा कक्ष अधिकाऱ्याचं पत्र आलं, आता ह्याचे बोलविते धनी किंवा लिहिते हात कोण वेगळे होते का हा एक वेगळा प्रश्न आहे. पण लागलीच यंत्रणा पुन्हा गोल फिरली आणि मग दुसरा अहवाल आला की हे बरोबर आहे, म्हणजे पैसे तर गेलेले आहेत, अपहार तर आहे, पण मग ते काय असं करता येणार नाही. असा बरोबर काल पूर्वेचा अहवाल होता, आज पश्चिमेचा अहवाल या लोकांनी घालून टाकला. त्याच्यात अतुलचंद्र कुलकर्णींच्या मला वाटतं आता ते NIA मध्ये आहेत, पण तो शेवटचा रिपोर्ट त्यांचा आहे की ह्याच्यात तसं काही आढळून येत नाही. 2 छोटी उदाहरणं मी सांगतो. रस्त्याच्या कडेला एक डेड बॉडी पडलेली असते, त्याला एक काहीतरी धड इकडे आणि मुंडकं इकडे असं झालेलं आहे. रस्त्याने जाणारा माणूस पोलीस स्टेशनला जातो, ते काय झालंय बघा म्हणतो. पोलिसांनी काय केलं पाहिजे, थांबा, आधी आम्ही सगळा तपास करतो, खुन्याला पकडतो, मग आम्ही FIR रजिस्टर करतो. असं होतं का, असं होऊ शकत नाही. हे दिसतंय ना, प्रथमदर्शनी माहिती मिळाली आहे ना, FIR रजिस्टर करा. FIR रजिस्टर करण्याचं महत्त्व असं असतं की मग तुम्ही अटका करू शकता, मग तुम्ही धाडी मारू शकता, मग तुम्ही तुझ्याकडचे कागद दे, बँकेचं स्टेटमेंट दे. सुरुवातीच्या चौकशी तुम्ही हे मागू नाही शकत. पण कदाचित ह्या महाशयांना ते माहीत नव्हतं किंवा हे त्यांना नाही माहिती नव्हतं सरकारी अधिकाऱ्यांना जे कवच आहे, मला कलम 132 सोडून द्या, पब्लिक सर्वंटचं जे आहे पब्लिक त्या कवचाचा फायदा ही लोक घेत आहेत असं म्हणायचं. ते कवच तर फार पुढची गोष्ट आहे. हे म्हणजे जन्माला येण्याआधीच एक बाळ तुम्ही मारून टाका, असा हा तपास मारून टाकायची प्रक्रिया झाली. आम्ही हे परत उच्च न्यायालयात लढतो आहोत. देवाची कृपा राहिली, देवीची कृपा राहिली तर आम्ही परत जिंकू. पण मला इथे आवर्जून हे सांगावंसं वाटतं आणि हे सांगताना मला ना आनंद नाही, ही वेदना आहे, हा राग आहे की आमच्याच हिंदू बहुल देशामध्ये आमच्याच मंदिरांबद्दल अशी लढाई काही जणांना का लढायला लागते. हे मतपेटीत का दिसत नाही, हे लोकांच्या आंदोलनातून का बाहेर येत नाही. अरे आमची देवता आहे आणि तुम्ही असं करू शकता, ह्यांची हिंमत होत. मी तुम्हाला म्हणून तर ही हिंमत होते. आणि अशा चोरीपर्यंत आणि खोटे दागिने जे आता पकडले गेले आहे, 4 अलंकार जे गायब आहेत आणि त्यातलं जो 1.5 किलोचा सोन्याचा मुकुट आहे तो चक्क तांब्याचा आहे, म्हणजे सोन्याचा मुकुट गायब. कारण यांना माहीत आहे आम्ही मांडीवर बसलेलो आहोत, आम्हाला काहीच होणार नाही, आम्हाला प्रोटेक्शन आहे. हे जेनरिक आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पण हेच आहे, ज्योतिबा मंदिरात पण हेच आहे,
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गमधली जी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे, 3000 मंदिरांचा एक अंब्रेला ट्रस्ट, तिथे हेच आहे. पंढरपुरात तेच आहे. म्हणजे मुळात मंदिरं सरकार ताब्यात घेतं आणि करतं काय, तर हे आणि फक्त हेच करतं, पैसे खाणाऱ्यांना मांडीवर घेतं का, हा प्रश्न खरा लोकांनी विचारायला पाहिजे. एक वेगळा मुद्दा कदाचित आपण बघितला असेल, ऐकणाऱ्यांनी आपल्या स्मृती बघाव्यात. हिंदूंच्या काही विषयी झालं, हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या किंवा काहीतरी त्यांच्या धार्मिक भावनांशी निगडीत इश्यू आला, तर काय होतं, हिंदुत्ववादी किंवा ते संबंधित लोक तलाठ्याकडे जातात, कलेक्टरकडे जातात, तहसीलदाराकडे जातात, निवेदन देतात. आणि इतर धर्मीय काय करतात, दंगली होतात. तुम्ही दंगली बघितलेल्या आहेत. हे काय आहे, हे सोशल इंजिनिअरिंग आहे का, हे काय आहे, याचा पण तर कधीतरी अभ्यास करायला पाहिजे. मग होतं काय की हां, ते निवेदन येतं, ते तसंच पडतं, त्याच्यावरती अजून 50 कागद गोळा होतात, कधीतरी ते रद्दीत जातात. आपण ह्या विषयामध्ये अशीच रद्दी जनरेट करणार आहोत का, की खरंच काहीतरी सरकारला विचारणार आहोत, सरकारी अधिकाऱ्यांना धाक बसवणार आहोत. आता वेगळा मुद्दा सांगतो. एका डॉक्टरने, सरकारी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरने चुकीचं ऑपरेशन केलं. काय होतं, त्याला पनिशमेंट लागते, नातेवाईक त्याला जाब विचारतात, त्याची ट्रान्सफर होते. कलेक्टर ऑफिसमध्ये काहीतरी झालं, सेम. म्हणजे कुठेही सरकारी कार्यालयामध्ये, न्यायप्रणाली तर तो अर्थात वेगळा भाग आहे, पण चुकीचं केलं तर त्याला शिक्षा होते. हा एक साधारण सरकार जेव्हा मंदिरं ताब्यात घेतं, त्या चुका होतात. कोण दोषी? सिद्धिविनायक मंदिरातला टिप्पणीस कमिटीचा अहवाल, काय झालं, काही झालं नाही. म्हणजे इथे काहीही करा, जाब विचारायला कोणच येत नाही. हा एक ट्रेंड आहे का? आणि ह्याच्यात मी कदाचित भक्तांना पण म्हणेन की आम्ही देवळात ना, मी पैसे टाकतो, माझा नवस तू पुरा कर, असं काहीतरी एक व्यवहार पुरा करायला आपण जाऊ नये. ती आपली श्रद्धास्थान आहेत, ती समाजाची शक्ती केंद्र आहेत. या दृष्टीने आपण पण बघायला पाहिजे, तर सरकारला कुठेतरी भीती वाटेल. हा एक भाग आपण लक्षात घ्यायला नाही. आणि काय आहे आता जे सुरू आहे, आता सर्व श्रीमंत मंदिरांची आणि आकडेवारी सांगितली जाते. म्हणजे आता मी म्हटलं तसं 3 लाख कोटीचं आपलं मंदिरांचं उत्पन्न काय नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसनी जाहीर केला होता. तसाच आता एक 2015चा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये भारतातल्या मंदिरांमध्ये 22,000 टन सोनं आहे. म्हणजे जवळजवळ $1 ट्रिलियन. म्हणजे आपली 5 ट्रिलियन ची इकॉनॉमी, त्यातलं 1 ट्रिलियन. असं हे कंपॅरिझन देण्याकरता आपण फार अगदी आपल्या ह्याचं, कधी मशिदींचा उल्लेख होतो का, कधी चर्चेसचा उल्लेख होतो का, त्यांच्या संपत्तीच्या. बरं, आपलं योगदान काय आहे मंदिरांचं? शिर्डीच्या साई संस्थानाच्या निधीतून एक धरण बांधलं गेलं, बरोबर, विमानतळाच्या उभारणीत आपण हे केलं. त्याच्यावरून काय फक्त हिंदूच येतात का? बरोबर आहे. तर हे सगळे प्रश्न ज्या वेळेला समोर येतात, म्हणून तुमच्यासारखी लोक जेव्हा लढतात, म्हणून तुम्हाला समोर येऊन तुमच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा आम्ही पण हा एक प्रयत्न करत असतो की काय चाललंय नक्की. आज ह्या प्रश्नावर म्हणजे एक चोरीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुळजाभवानीची बातमी म्हणून समोर आली, अन्यथा हा विषय पुन्हा अडगळीतच पडलेला आहे. बरोबर, तो पुढे येत नाहीये. त्याला एक तुम्हाला सिल्वर लायनिंग टू द ब्लॅक क्लाउड सांगतो की संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला जे प्रॅक्टिस करणारे 2 वकील आहेत, जे गेली 7 वर्ष आमच्या टीममधले उभे आहेत, ॲडव्होकेट सुरेश कुलकर्णी, आणि गेले 8 महिन्यापासून तिथे खिंड लढवत आहेत ॲडव्होकेट संजीव देशपांडे. म्हणजे एका माणसाने जर ठरवलं, किंवा आधीचं मी सांगितलं किशोर गणगणे, एका माणसाने सांगितलं की सिस्टीम काही करो, मी उभा राहणार आणि मी लढणार, सिस्टीम हलू शकते, सिस्टीम बदलू शकते. त्यामुळे कार्यक्रमातून कदाचित असे उभे राहत असतील तर नक्की आपण पण त्यांना मदत करू, जसं शक्य आहे तसं. पण हे अशक्य नाही आहे, लक्षात घ्या. उद्या मंदिरात जसं तुम्ही विचारलं की मशिदींमधून किती पैसा येतो, आपण टाकू RTI. माझं आव्हान राहील की टाका, ह्या विषयात माहिती गोळा करा. लेट देअर बी अ डिबेट, लेट देअर बी अ काय माहितीचा स्फोट, तिथे पण तो होऊ द्या तिकडे पण. मग खरं कळेल आणि मग त्याच्यातून कदाचित आपण समान नागरी कायद्याकडे जाऊ किंवा एका बॅलन्स्ड लोकशाहीकडे जाऊ. नाही, आणि खरी धर्मनिरपेक्षता जर तुम्ही जर घटनेत घुसवलंय, काय मला वाटतं 76 साली 64व्या दुरुस्तीनुसार अगदी घुसवलंय सेक्युलर शब्दात, तर वागा तसं. ते वागणं कधी होईल माहितीये का? आता हे तुळजापूर देवस्थानचं आहे. तुम्ही भक्तांना तिथे देवी कवच, चंडीपाठ करण्यासाठी जागा ठेवा, त्यांच्यासाठी शिधा द्या, त्यांच्यासाठी ध्यान मंदिर करा. तो भक्तांचा आध्यात्मिकरणासाठी आलेला पैसा आहे. तो कुठल्या तरी राजकीय नेत्याला बघून आलेला पैसा नाही आहे की तुम्ही इकडे वापराल.
पण दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, सिद्धिविनायकाच्या मंदिरात गणेश अथर्व शीर्षाचे पाठ होऊ द्यात, सिद्धिविनायक मंदिराने गावामध्ये जाऊन ते करू द्यात, कारण या गोष्टींच्या मागे एक सायंटिफिक बेसिस तर सुद्धा आहे. नसला तरी ती आध्यात्मिक प्रोसेस आहे, ती करा ना. म्हणजे हे पैसे फक्त सेक्युलर कारणांसाठी वापरायचे, असं कसं करता येईल? आणि फक्त मंदिरांचाच पैसा सेक्युलर कारणांसाठी वापरला जातो आणि बाकी धर्मस्थळांचा नाही जात, असं तुम्हाला म्हणायचं? आपण मागच्या वेळेला एक आकडेवारी बघितली होती, ती आकडेवारी मी आपल्याला पुन्हा सांगतो. 6 लाख एकर जमीन आहे देशभरातली, जी वक्फ बोर्डाच्याकडे 6 लाख एकर, आणि त्याचा साधारण 8 वर्षापूर्वीचा एस्टिमेटेड व्हॅल्यू होती 1.2 लाख कोटी, 1.2 लाख कोटी. आणि असं असून सुद्धा नॅशनल वर्क डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सरकार, केंद्र सरकार उभं करतं, त्याला 500 कोटीचं कॅपिटल आणि 100 कोटीचं वर्किंग कॅपिटल देतं. इथे का नाही होत? इथे म्हणजे विचार करायचाच नाही. आम्ही फक्त हिंदूंच्या मंदिराचं जसं सरकारी वाटप केंद्र तिकडे तुम्ही बघायचं नाही. तुळजापूर असो, महाराष्ट्रात जेवढी, बरं मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही सरकारीकरण केलं, दिवे काय लावले तुम्ही? तुळजापूर देवस्थान पुन्हा, म्हणजे आधीची मी कवायत सांगितली, 2016 सरकारने ते पुन्हा अधिकृतरित्या अधिग्रहित केलं, ताब्यात घेतलं. मी माहिती अधिकारात विचारलं की बाबा 2017 पासून तुमचे किती अधिकारी देवळात गेले, ॲडमिनिस्ट्रेशन काय चालू आहे, काय करतायत, किती जणांनी बघितलं? मला माहिती अधिकारात उत्तर आली की नाही, आमचं कोण गेलेलंच नाही. मग तुम्ही व्यवस्थापन करता काय? कुठल्या तोंडाने सांगता की आम्ही व्यवस्थापन बघत आहोत? एक महाराष्ट्रात एक चांगली गोष्ट तुलनेने आहे इतर राज्यांच्या ह्याच्यात, की आपल्याकडे चॅरिटी कमिशनरचं ऑफिस आहे, एक फ्रेमवर्क आहे. मग तो क्रिकेट अकादमीचा ट्रस्ट असो, तो एखाद्या सोशल ॲक्टिव्हिटीचा ट्रस्ट असो, किंवा मंदिरासारख्या धार्मिक विषयांचा ट्रस्ट असो, तुम्ही तुमचा एक नियमावली बनवा आणि ओव्हरऑल कायद्याच्या अंतर्गत तुम्ही तुमचं काम चालवा. सरकार त्याच्यात दखल देणार नाही. जर काहीतरी चुकत असेल तर सरकार दखल देईल, असा एक पॅटर्न ह्या कायद्यातून बसवलेला आहे. असं असेल तर भक्तांना ते मॅनेज करू द्या ना. मग सारखी संस्था बनते मराठ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी, मुसलमानांसाठी त्यांच्या संस्था बनतात. फार झालं तर मंदिराचं व्यवस्थापन धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर कसं करावं याची काही ट्रेनिंग सेंटर सरकारने फार तर काढावे. नाही तर प्रश्न असा येतो, तो कलेक्टर अध्यक्ष बनतो किंवा एखादा सिटिंग डिस्ट्रिक्ट जज अध्यक्ष किंवा सेक्रेटरी बनतो. त्याचा काय संबंध मंदिराच्या व्यवस्थापनाशी? त्याला काय येत? कलेक्टर तो रेव्हेन्यू कोड, 7/12, ते ॲक्विजिशन, त्याचं एक्सपर्टाईज त्याच्यात आहे, लॉ अँड ऑर्डर. मंदिराबद्दल त्याचा काय संबंध आहे? वेगळ्या गोष्टी आहेत ना. कशाला तुम्ही मिक्स करता? लोकांना हे शिकवा, लोकांना करू दे ना, भक्तांना करू दे. तुम्ही कंट्रोल ठेवा, मी असं म्हणत नाही की अजिबात कंट्रोल नको, पण तो असा अपवादात्मक असावा, हे जास्त सोपं राहतं. अर्थात त्याच्यासाठी भक्तांची पण तर जबाबदारी राहते की पुढे येऊन त्यांनी म्हणावं की आम्ही हे जगभरात चांगलं करून दाखवू. आज व्हॅटिकन सिटीबद्दल कोण म्हणतं का? असं नाही म्हणत ना. मग ते त्यांच्या दहशतीतून आहे, त्यांच्या व्यवस्थापनातून आहे, जे कशातून आहे, पण ते तर त्यांनी करून दाखवलं. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही पण तर करून दाखवू शकतो. आपलं राम मंदिर आता एवढा मोठा ट्रस्ट होतोय, एवढे त्याचं होतंय ना, आपण पण करू इथे. म्हणजे हे एका अर्थी निगेटिव्ह आहे, पण पॉझिटिव्हली आपण हे करायचं म्हटलं तर हे अशक्य नाही, हे होऊ शकतं, असं माझं स्वतःचं मत आहे. वीरेंद्रजी खूप खूप धन्यवाद. हा विषय पुन्हा आपण एकदा चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की लोक, तुम्हाला सुद्धा यातून लक्षात येत असेल की हिंदू धर्मातली प्रतीकं, ज्याला म्हणजे एक सुप्रसिद्ध कला इतिहासकार आहेत जॉर्ज मिशेल, यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की मंदिरं ही हिंदू धर्माची प्रतीक आहेत, सर्वात महत्त्वाची प्रतीक आहेत. जर पाश्चात्य लोकांना आपल्या मंदिरांचं महत्त्व कळतं तर आपल्याला कधी कळणार? हा एक महत्त्वाचा प्रश्न यातून उभा राहतोय. आणि जर ही मंदिरं अशाच पद्धतीने पुढे चांगल्या पद्धतीने टिकायची असतील आणि राम मंदिराच्या सारखी मोठी मंदिरं जी निर्माण होत आहेत, आणि अजूनही म्हणजे आता जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर हे भारतात नाहीये, कंबोडियात आहे. हे म्हणजे आपण इकडे जरी असलो तरी आज आपलं मंदिर सर्वात जास्त मोठं मंदिर हे कंबोडियात आहे. असो, तो भाग वेगळा. पण मंदिरांची अर्थव्यवस्था जी हजारो करोडो लोकांना पोचते, या व्यवस्थेला स्वतंत्र जर आपण एक स्थान दिलं, तसंही आपण अनेक गोष्टी आउटसोर्स करतोय. सरकार अनेक गोष्टी आउटसोर्स करायच्या मागे आहेत. बँकांचं पूर्वी राष्ट्रीयकरण केलं, त्यानंतर आज पुन्हा खाजगीकरणाच्याकडे आपली वाटचाल आहे. तर मग मंदिरांना
खाजगी ट्रस्ट आणि लोकांच्या ट्रस्टच्या मार्फत का नाही चालवलं जात, त्यांच्याकडे का नाही दिलं जात, हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद.